हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। शिक्षणाशिवाय कुणीही श्रेष्ठ होऊ शकत नाही। डॉक्टर श्रीकांत परमने। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेघर वसाहत पलूस येथे श्री पद्मप्रभू बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पलूस यांच्या मार्फत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पलूस येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर श्रीकांत परमने, प्रमुख पाहुणे डॉक्टर मिलिंद जोशी हे होते। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब लाड, डॉक्टर श्रीकांत परमने, डॉक्टर मिलिंद जोशी आदींच्या उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी बोलताना डॉक्टर श्रीकांत परमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आयुष्यात विद्यार्थ्यांना सर्वश्रेष्ठ हे जर काय असेल तर ते शिक्षण आहे। शिक्षणाशिवाय कुणीही श्रेष्ठ होऊ शकत नाही, त्यासाठी सर्वांनी शिक्षण घेणे गरजेचं आहे। डॉक्टर मिलिंद जोशी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन याविषयी आपलं मनोगत व्यक्त करताना प्रत्येकानं शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे व आपल्या अन्यायाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्र शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जीवनाचे सूत्र असलं पाहिजे। कार्यक्रमास पद्मप्रभू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अजित खाडे, उपाध्यक्ष संतोष भिवरे, सचिव विश्वनाथ निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती आंबेघर वसाहतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक शांताराम कांबळे, दिलीप कांबळे, कुमार कांबळे, रवींद्र कांबळे, प्रकाश शेलार, अक्षय कांबळे, भिवाजी कांबळे, सुनंदा कांबळे, जयश्री गायकवाड व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक प्राथमिक शिक्षक समितीचे नेते बाबासाहेब लाड यांनी केलं व कार्यक्रमाचे आभार तंत्रस्नेही शिक्षक अजय काकडे यांनी मांडले। आर्थिक अडचण असते, तुम्ही हातभार लावताय त्यामुळे अधिकच आनंद आहे आम्हाला। त्याबद्दल पहिल्या प्रथम मी आपल्या सर्वांचं या संकुलाच्या वतीनं, या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आपलं हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी या निमित्तानं ज्यांच्या हस्ते आज कार्यक्रम उपस्थित होणार आहे ते सन्माननीय डॉक्टर श्रीकांत परमने सर आणि डॉक्टर मिलिंद जोशी सर यांचंही मी या आमच्या संकुलाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो।